बातमी समोर येते पुण्यातून आयुष कोमकर मृत्यू प्रकरणातली ही बातमी आहे। आयुष कोमकरच्या अंत्यविधीसाठी वडील गणेश कोमकरला आता स्मशानभूमीत आणण्यात आलेला आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आंधेकर टोळीकडून कुठलाही घातपात होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवरती आहे। आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंधेकर मृत्यू प्रकरणातील आरोपी आहेत। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आंधेकर टोळीकडून कुठलाही घातपात होऊ नये म्हणून पोलीस देखील मोठ्या अलर्ट मोडवरती आहेत। आयुषचे वडील गणेश कोमकर वनराज आंधेकर मृत्यू प्रकरणातील आरोपी आहेत। यामध्ये बंडू आंधेकर उर्फ सूर्यकांत आंधेकर फरार असून त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंधेकर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत। दरम्यान आता या ठिकाणी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आंधेकर टोळीकडून कुठलाही घातपात होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। थोड्याच वेळात आता आयुष कोमकरवरती अंत्यविधी होणार आहेत। दरम्यान 3 दिवसांपासून आयुष कोमकर याचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहातच होता। तो आता बाहेर काढण्यात आलेला आहे। त्याच्या वडिलांना देखील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात त्याच्यावरती अंत्यसंस्कार पार पडतील।